माडा जी पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे ते अनरिझर्व्ड आहे, सोलापूर पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी जे आहे ते रिझर्व्ड आहे, तर त्यामध्ये असा प्रश्न उभे राहणार नाही. माडाबद्दल आहे, आम्हाला पण सकल मराठा समाजचं निवेदन आलेलं आहे की आम्ही प्रत्येक गावातून 2-3 उमेदवार उभे करणार. त्यावर जे ईव्हीएम असते त्याचे मर्यादा असते की किती बॅलेट युनिट तुम्ही त्यावर कनेक्ट करू शकतात. एक बॅलेट युनिटमध्ये 16 कॅन्डिडेटचे पर्याय असते आणि मला वाटते की 40 की 45 BU तुम्ही कनेक्ट करू शकता त्यामध्ये. तर ईव्हीएमची एक मर्यादा असते. आता यावर जर असा मला वाटतं की फक्त माडामध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच प्रश्न आता उभे झालेला आहे. तर यासाठी उस्मानाबाद कलेक्टरनी पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला हे पाठवले आहे, एक मार्गदर्शनसाठी एक पत्र पाठवले आहेत. आज आम्ही पण पाठवू. यावर जे हा प्रश्नावर जे सोल्युशन असेल ना, ते निवडणूक आयोग जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल आणि चीफ इलेक्टरल ऑफिसरचे ऑफिस असेल ते लोक आम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्याप्रमाणेच आम्ही पुढील हे करू. सध्या एका मशीनवर किती लोकांचं आपण करू शकतो? एक बॅलेट युनिटवर 16 आहे आणि मला माहितीप्रमाणे ते 40 किंवा 45 असं काहीच आम्ही हे करेक्ट करू शकतो. आणि सर किती आल्यावर बॅलेटवर जावं लागतं? ह्याच्यापेक्षा जास्त संख्या आली बॅलेटवर आता जायचे किंवा नाही जायचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मार्गदर्शन प्रमाणेच आम्ही करू. असं असू शकते की त्यांच्याकडे पण वेगळं एक सोल्युशन असू शकते की हे जर तुम्ही केलं तर तुम्ही इनफायनाईट नंबर ऑफ कॅन्डिडेट पण हे घेऊ शकता. ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मार्गदर्शन प्रमाणेच आम्हाला करावे. अशी जरी वेळ आली तर आपली इलेक्शन घ्यायची तयारी पूर्ण आहे. इलेक्शन मी 100% घेणार. येस येस येस. त्यामध्ये एवढेच आहे की जे जास्त कॅन्डिडेट आले ना ते नॉमिनेशनमध्ये इलेक्शन कंडक्ट करायला वेळ जास्त जाईल. मतलब कारण असं काय असते की जर तुमचे 1000 कॅन्डिडेट आहे ते जे मतदार आहेत त्यांना पण अवघड येते की कुठे माझा कॅन्डिडेट कुठे आहे. जर तुमचे 35-40 बॅलेट युनिट कनेक्टेड आहे ते त्यांना बघायला वेळ जाईल ना की माझा कॅन्डिडेट कुठल्या नंबरवर आहे. त्यासाठी आम्ही असा पण नियोजन आम्ही एक विचार करत आहोत, काही फायनल नाही केलेलं आहे, की आम्ही मतदारकींचे बाहेरच एक चार्ट टाकून देऊ की बॅलेट युनिटमध्ये तुमचे मतदार कुठे आहे तुम्ही अगोदरच बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये जा. अशा प्रकारचे हे आहे. त्यावर एवढेच होणार, मतदान नक्की होणार, पोलिंग नक्की होणार, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हे येणार नाही. प्रशासनला थोडा त्यामध्ये त्रास येईल, बट दॅट इज फाईन, उसमें कोई इशू नाही आहे. थोडा वेळ वाढेल, आमची मेहनत वाढेल, तर मेहनतसाठी मी तयार आहोत. कोणालाही अधिकार नसते की तुम्ही कोणाला अडवू शकतो. त्यासाठी जे लोक अडवत आहे त्यांच्यासोबत आम्ही बैठक घेऊन त्यांना समजून सांगू, पण कोणालाही अधिकार नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.